पेव नेपाळ मंदिरं उद्ध्वस्त झाली आहेत, संसदी पेटवल्या गेल्या आहेत, रस्त्यावरती तरुणांचा यंग क्राऊडचा असा पूर उसळलाय. नेपाळ आज अजरकतेच्या उंबरठ्यावरती उभा आहे. पण हा संघर्ष नेमका कशासाठी आहे? गेल्या काही दिवसांमध्ये नेपाळ अक्षरशः पेटलंय. मंदिरावरती हल्ले होत आहेत, संसद इमारतीला आग लावली गेली आहे आणि हजारो तरुण रस्त्यावरती उतरले. कारण भ्रष्टाचाराविरोधातील राग, सोशल मीडिया बॅनवरचा संताप आणि नेपो किड्सच्या राजकारणाविरोधातील चीड. नेपाळची जेन झी पिढी आता थेट सरकारला आव्हान देते. त्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत. म्हणजे भ्रष्टाचार थांबवा, तुम्ही सोशल मीडिया बॅन हटवा आणि तरुणांना खरी राजकीय संधी द्या. पण ही फक्त नेपाळचीच लढाई नाहीये. याचं प्रतिबिंब श्रीलंकेतील आंदोलनं आणि बांगलादेशातील विद्यार्थी क्रांतीतही दिसते. पण हे आंदोलन धोकादायक का आहे? कारण नेपाळ ही भारत आणि चीन यांच्यामधली संवेदनशील भूमी आहे आणि त्यावरती अमेरिकेचं पण बारीक लक्ष आहे. इथं अजरकता वाढली तर संपूर्ण दक्षिण आशियाचं शक्ती संतुलन बदलू शकतं आणि म्हणून हे आंदोलन फक्त टिकटॉक बॅन किंवा नेपो किड्स वरती थांबत नाहीये, तर लोकशाहीच्या भविष्याशी जोडलं गेलेलं आहे. आता या संघर्षामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे बालेंद्र शहा, काठमांडूचे तरुण महापौर. तरुणांच्या या आंदोलनाला आता एक नवा चेहरा मिळालाय का? तुम्हाला असंच वाटतं का अजून मोठं काही वादळ नेपाळकडे येतंय? तुम्हाला काय वाटतंय? ही क्रांती नेपाळ वाचवणार आहे की आणखी खोल संकटात ढकलणार आहे? कमेंटमध्ये तुमचं मत लिहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.